आज मी तुम्हाला भरपूर दिवस टिकणारे डिंक लाडू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी गॅसवरती कढई गरम करून त्यात 1 चमचा तूप घालून किसलेलं खोबरं भाजून घ्यायचं। भाजलेलं खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्याच कढईत परत तूप घालायचं, आवडीनुसार सुकामेवा घालायचा, तो पण परतून घ्यायचा। यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। त्याच कढईत परत आपला 2 चमचे तूप घालायचं, डिंक मस्त असा तळून घ्यायचा आहे, तो पण बाजूला ठेवायचा। आता त्याच कढईत खारीक पावडर घालायची, मस्त अशी तुपात गरम करून घ्यायची आहे। गॅस बंद करायचा आहे। आता भाजून घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं। आधी डिंक बारीक करून घ्यायचा, त्यात भाजलेलं खोबरं घालून मिक्सरला फिरून घ्यायचं। भाजलेल्या खारीक पावडर वरती घालून घ्यायचा आहे। सुकामेवा पण आपल्याला बारीक करून घ्यायचा, तो पण घालून घ्यायचा। आता गूळ घालायचा, मस्त असं मिक्स करून घ्यायचं। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे, त्यामुळे याला मस्त असं बाइंडिंग येतं। मिक्स करून घेऊया। याचे मस्त असे लाडू वळवून घ्यायचे आहे। इथे आपले मस्त असे लाडू तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।